श्री संत निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पायी पालखी सोहळा परतीचा प्रवास सुरू झाला आहे आणि हा प्रवास करत असताना अत्यंत रस्त्यांच्या बाबतीत चुकीचा घाणेरडा आणि वाईट अनुभव आम्हाला आला। कारण रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे। पिंपळनेरपासून निमगावपासून त्यानंतर उपळवटे आणि केम हा रस्ता अक्षरशः मुक्या प्राण्यांचा जीव, त्यानंतर रथाचं नुकसान, वारकऱ्यांचे हाल, या सगळ्या गोष्टींना आम्ही पूर्ण त्रस्त झालोय। केमपर्यंत जीव मुठीत धरून वारकरी आले, संपूर्ण वारकरी त्रस्त झाले आणि शेवटी आपल्या रथाला बैलजोडी आहे, बैलांनाही प्रचंड त्रास होत होता। मग आम्ही विश्वस्त मंडळांनी एकत्र निर्णय घेऊन आपण ट्रॅक्टरला जोडून तो रथ चिखलातून, दगडगोट्यातून, साचलेल्या पाण्यातून केम गावापर्यंत आणला। आता केम नंतर पुढे आपण झरे या ठिकाणी मुक्कामी जाणार आहे। हाही रस्ता अत्यंत खराब आहे। रथाचं जवळपास चांदीचे भाव वाढले। रथ हा निवृत्तीनाथांचा हा दुर्मिळ आणि असा विशेष रथ आहे, त्यामुळे या रथाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। उपळवटे या ठिकाणी रथ अडकला होता। त्यानंतर तुम्हाला सांगायला एक खेद वाटेल की प्रशासन इतर सगळ्या गोष्टीत लक्ष घालते, पण संबंधित कॉन्ट्रॅक्टरला गेल्या 3-4.5 वर्षापासून ग्रामस्थ फॉलोअप मध्ये आहे, त्याला विचारणा करताय, पण अनेक वेळा होतंय करतोय, निधीचा अभाव आहे असे बुडाबुडीचे उत्तर दिले जातात। कॉन्ट्रॅक्टर स्थानिक लोकांचे फोन उचलत नाही असा आरोप कॉन्ट्रॅक्टरच्या बाबतीत आहे। देशमुख म्हणून कॉन्ट्रॅक्टर कोणीतरी आहेत, काय नाव आहे आपलं, बाळासाहेब देशमुख म्हणून आहेत, टेंभुर्णीचे। मी प्रशासनाला, त्या कॉन्ट्रॅक्टरांना एक विनंती करेल, आम्ही वर्षातून एकदा येत असतो, पण स्थानिक नागरिक किती या रस्त्याच्या हालला तोंड देत असतील आणि आपला भारत हा सुजलाम सुफलाम होत चाललाय, रस्त्यांचे कामं होत आहे आणि एवढा मोठा निवृत्तीनाथांचा रथ जातो, एवढे सजन गाव आहेत आणि रस्त्यांचे हाल हे पाहता अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। झरे या ठिकाणी जात असताना सुद्धा रथाचे काही पार्ट गळून पडले। आपला रथ 7-8 कोटीच्या आसपासचा त्याची किंमत आहे। रथाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे, वारकऱ्यांनाही दुखापती झालेली आहे। वारकरी चालून आणि त्या पाण्यातून चिखलातून त्यांना पायाला वेदना होत आहे। या सगळ्या गोष्टी अत्यंत चुकीच्या घडत आहेत। त्यामुळे मी वैयक्तिक जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना विनंती करेन की आपण या रस्त्याचे कामं तात्काळ करावे आणि कामं का झाले नाही याची विचारणा करायला गेलेल्या माणसांना आपण उत्तम उत्तर द्यावं, कारण अभ्यास करून उत्तर द्यावं। आपण जे उडावडीचे उत्तर देतात, गेल्या 2022 पासून आम्ही पाहतोय, 2022 पासून रथाला ट्रॅक्टर जोडला जातोय। त्यामुळे जर असं रस्त्यांच्या कामांची परिस्थिती अशी असेल, जर कोणी सहकार्य करत नसेल, तर निवृत्तीनाथांचा रथ आम्ही या मार्गे आणणार नाही। कारण रथाची परिस्थिती, वारकऱ्यांचे हाल आणि निवृत्तीनाथ दादा ज्या मार्गाने जातात तो मार्ग चांगला उत्तम असावा, कारण हे विश्वाचे गुरु आहेत। त्यामुळे त्याचं पावित्र्य, त्याचं औदार्य, त्याचं सौंदर्य या सगळ्या गोष्टी राखणं गरजेचं आहे। जर रस्त्याचे कामं व्यवस्थित होत नसेल, वारकऱ्यांच्या सोयीसुविधा होत नसतील, तर म्हाडा आणि करमाळा तालुक्यातील हे काही ज्या 4-5 गाव आहे यांचा विचार संस्थान आणि आम्ही सर्व वारकरी एकत्र येऊन करू। मी अशी सर्व प्रशासनाला आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि ग्रामस्थांनाही, तिथील सर्व ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच असतील, उपसरपंच असतील, ग्रामस्थ असतील, सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य असेल, या सर्वांनी एकत्र येऊन गांभीर्याने हा विषय मार्गी लावला पाहिजे। एका गावातून येत असताना अक्षरशः त्या रस्त्यावरचं पाणी त्या शाळेत जात होतं, मी स्वतः पाहिलं। इतकी वाईट परिस्थिती रस्त्यांची आहे। आपण सर्व नागरिक कसं हे सगळं सहन करतात हा मला पडलेला प्रश्न आहे। त्यामुळे प्रशासन आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांना विनंती आहे की आपण याचं तात्काळ या रस्त्यांची दुरुस्ती करून आणि हा पालखी मार्ग लवकरात लवकर त्यांना, वारकऱ्यांना आणि ग्रामस्थांना दुरुस्ती करून द्यावात ही विनंती आहे।